काही गाड्यांचे दरवाजे तर इथपर्यंतच ओपन होतात. इनफॅक्ट टाटा अल्ट्रॉजमध्ये सुद्धा तुम्हाला 90 डिग्री ओपनिंग डोर्स पाहायला मिळतील. आमच्याकडे मॅन्युअल स्कॉर्पिओ, तर पहिला डिफरन्स तोच वाटतो की चालवायला जरा सोपी आहे. तर मी 80, 85, 90ला जो आहे तो क्रूज कंट्रोल सेट केला होता. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपल्याकडे आहे टाटा मोटर्सची पंच AMT म्हणजेच ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन. ठीक आहे ना. तर आता आपण निघालो आहोत नाशिकला. तर या सिरीजमध्ये 2 व्हिडिओज असणार आहेत. ही जी पहिली व्हिडिओ आहे ही कम्प्लिटली एक ड्राईव्ह एक्सपिरियन्स, ड्राईव्ह रिव्ह्यू असणार आहे की गाडी चालवायला कशी आहे. कारण मी जी गाडी चालवतो, माझी स्वतःची जी गाडी आहे ती आहे महिंद्राची स्कॉर्पिओ. आता ती आहे डिझेल 2.2 लिटर टर्बोचार्ज, ही आहे पेट्रोल, ते पण AMT. तर ऍक्च्युअल जो रिअल फील आहे या गाडीचा तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सोबत माझी मम्मी आहे. मम्मी बोल. हाय. तर मम्मीला देखील आमच्या स्कॉर्पिओचीच सवय. तर स्कॉर्पिओला जवळपास आमच्या फॅमिलीत 7 ते 8 वर्ष झालेले आहेत. 2017-18चा मॉडेल आहे आणि बराच युसेज आहे आमचा. 80,000 किलोमीटर्स गाडी एवढ्या दरम्यान चालली आणि 80,000 किलोमीटर्सचा जो हा एक्सपिरियन्स आहे तो एकंदरीत राहणार आहे मित्रांनो. तर चला सुरू करूयात ही ट्रिप आणि बघूयात की टाटा मोटरची पंच कशी आहे. तर मित्रांनो, पहिला एक्सपिरियन्स हाच आहे. आता मी जवळपास 3-4 किलोमीटर आलो आणि मला आपली पारंपरिक मुंबई नाशिक हायवेची जी ती ट्रॅफिक लागली आहे. तर प्रथम एक्सपिरियन्स हा आहे की भाई ऑटोमॅटिक गाडी जी आहे आमच्याकडे मॅन्युअल स्कॉर्पिओ, तर पहिला डिफरन्स तोच वाटतो की चालवायला जरा सोपी आहे. अशा ट्रॅफिकमध्ये ना लेफ्ट राईट करायला, मनूवर करायला गाडी सोपी आहे. कारण स्कॉर्पिओचे डायमेन्शन जर तुम्ही बघितले तर ते थोडे मोठे आहेत, लेंथ विड्थ जे आहे ते, तर ती जरा आम्हाला त्रास होतो म्हणजे कटिंग करायला वगैरे. तर पंचमध्ये ते पण ऑटोमॅटिक सोप्या पद्धतीने जे ते मॅन्युअर करता येते. बेसिकली शहरात चालवायला गाडी जी आहे ती उत्तम आहे. आणि घरात कोणी असो, आपण असो, तरुणाई असो, लेडीज असो, तुमची आई असो, बायको असो, बहीण असो किंवा तुमचे आई वडील असो, ठीक आहे, जे एज ज्यांची जास्त आहे 50+, ते सुद्धा या गाडीला अत्यंत आरामात चालवू शकतील. चला तर मग हे मगजमारीमधनं लवकरात लवकर बाहेर निघूया. तर मित्रांनो, बघू शकतात आता आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गावरती जे आलो आहोत, समृद्धी महामार्गावरती. आणि इथं या गाडीचा असली ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कळणार आहे. कारण गाडी जी आहे ती ऑटोमॅटिक आहे. ठीक आहे, ऑटोमॅटिक गाड्या हायवेवरती चालवायला बोर होतं असं आमच्या ऑटोमोबाईल एन्थुझियास्ट कम्युनिटीमध्ये म्हटलं जातं. तर त्याचाच प्रत्यय मी आज घेणार आहे. कारण मी फार काही ऑटोमॅटिक गाड्या चालवल्या नाही आहेत. सुशील भाऊंची वर्ना जी आहे तीच मेजॉरिटी माझ्याकडे असते, तीच मी मेजॉरिटी चालवली. माझी घरची गाडी जी ती कम्प्लिटली मॅन्युअल आहे. तर आतापर्यंतचा मी माझा ऑटोमॅटिकचा अनुभव सांगतो. कारण ठाण्याहून निघालो तर अफाट ट्रॅफिक होतं इथपर्यंत यायला, तुम्हाला माहीतच असेल. तर ट्रॅफिकमध्ये जे चालवायला ना ऑटोमॅटिक गाड्या ज्या आहेत त्या मी नेहमी सजेस्ट करेल. कारण त्याच्याने थोडासा आराम भेटतो. ठीक आहे, मायलेजवरती थोडाफार फरक पडतो ॲज कम्पेअर्ड टू मॅन्युअल व्हेकल, पण इथं जे आहे ते व्यवस्थित जे ते फील होतं ऑटोमॅटिक गाडीमध्ये, थकायला होत नाही. दुसरी गोष्ट ही की टाटा मोटर्सची पंच, त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता थोडक्यात सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. आणि असं आता आपण स्कॉर्पिओ चालवतो, तर स्कॉर्पिओच्या कंपॅरिझन मध्ये काय वाटतं भाऊ याच्यामध्ये? छान आहे. असं हे होत नाही, उडत नाही गाडी जास्त. अच्छा, त्यामुळे बरं असं कम्फर्टेबल वाटतंय बसायला. बेसिकली मित्रांनो, स्कॉर्पिओची निंदा नाही करत आहे, ती आमचीच गाडी आहे, स्वमालकीची गाडी आहे. पण बेसिक डिफरन्स सांगतो की तिचं जे सस्पेन्शन आहे त्याची हाईट जास्त असल्यामुळे ती हायवेला डुलते, लेफ्ट राईट डुलते, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जास्त असल्यामुळे, आणि झटके जे ते आतमध्ये तीव्र जाणवतात. पण त्या गाडीचा एक क्लास आहे वेगळा आणि ह्या गाडीचं एक वेगळं ॲप्लिकेशन आहे. एकंदरीत मी तरी खूप खुश आहे ही गाडी चालवून. आता ठाण्यापासून मी हिला चालवतो आहे, तर बऱ्यापैकी अंतर आम्ही कापलं आहे आणि मस्त वाटतंय. म्हणजे टाटाची गाडी म्हटल्यानंतर बिल्ड क्वालिटी सॉलिड आहे, त्यात काही शंका नाहीच. 5 स्टार बिल्ड क्वालिटी टाटाच्या सर्व गाड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यातल्या त्यात पंचने तर बाबा काय काय कारनामे केलेत. फॉर्च्युनर, इनोवा कुठल्याच गाड्यांना सोडलं नाहीये. आणि बिल्ड क्वालिटीच्या बाबतीत खूप बरी आहे. फक्त कसं आहे, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असल्यामुळे थोडासा लॅग जाणवतो.
आहे, आता त्याच्यात काय करता येईल है ना. तर मित्रांनो ओव्हरऑल राईड एक्सपिरियन्स खूप छान आहे. ओके, मी क्रूज कंट्रोल देखील वापरून पाहिलं मागे. क्रूज कंट्रोलचा फीचर या गाडीत आपल्याला पाहायला मिळतो. तर मी 80, 85, 90ला जो आहे तो क्रूज कंट्रोल सेट केला होता आणि त्यावर खूप सुंदर अशी गाडी चालते. आणि सोबतच मॅन्युअल मोड पण आहे. तर जर समजा तुम्ही कुठेतरी तुमच्या मॅन्युअल गाडीला मिस करता तर हिला मॅन्युअल मोडमध्ये देखील तुम्ही चालवू शकता. ठीक आहे, तर ही एक मला या गाडीची चांगली वैशिष्ट्य वाटली. AMT गिअरबॉक्स असल्यामुळे चालवायला खूप सोपी आहे. आता माझे वडील आहेत, त्यांचं वय 55-60 याच्या दरम्यान आहे. तर त्यांच्या वयाच्या नुसार ही गाडी त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. का उपयुक्त आहे? कारण क्लच दाबायची गरज नाही, AMT ट्रान्समिशन आहे, चालवायला सोपी आहे. हे सर्व जे हिचं सिस्टम आहे ते ऍक्सेस करायला सोपं आहे. फक्त USB कॉर्ड जोडा आणि तुम्ही अँड्रॉइड ऑटोचा आनंद घेऊ शकता. वायरलेस सुद्धा याच्यात अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले जे तुम्हाला पाहायला मिळतं. आणि सगळं गुगल मॅप्स झालं, म्युझिक झालं सर्व. आणि बेसिकली सर्व कंट्रोल्स आहेत ते स्टेअरिंगवर देण्यात आले. आपल्याला तिथं हात घालायची गरज नाही, इथूनच सगळं तुम्ही कंट्रोल करू शकता. ठीक आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे जी ते मला गाडीची वाटली. तर बाहेरून सुद्धा आपली टाटा पंच तेवढीच सुंदर दिसते जेवढी आतून चालवायला वाटते. मित्रांनो, आता आपण ठाण्याहून नाशिकला आलो, नाशिकहून आपल्या गावाला आलो ही गाडी घेऊन. अत्यंत पावसात वेगळ्या वेगळ्या रस्त्यांवरून आपण याचा मायलेज ट्रायल पण बघितला असेल की त्याच्यात किती घाणेरड्या प्रकारचा रस्ता होता. पण त्यातसुद्धा या गाडीने खूप सुंदर परफॉर्मन्स दिला आहे आपल्याला. बाहेरून खूप सुंदर दिसते मित्रांनो. पुढे तुम्हाला ना ही क्रोम डिटेलिंग पाहायला मिळेल. तसेच ही जी DRL आहे ना ती खूप सुंदर दिसते. बंपर माउंटेड हेडलाईट्स आहेत ज्यांचा थ्रो खूप सुंदर आहे. प्रोजेक्टर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. आणि खाली फॉग लॅम्प्स आहेत. आणि हे फॉग लॅम्प्स आहेत ना टायरच्या डायरेक्शननुसार चालू बंद होतात, जे खूप मला आवडीचा फीचर वाटला. ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी ते फिरणार आहे. सोबतच सब 4 मीटर असल्यामुळे ना गल्ली बोळात बारीक रस्त्यांमध्ये टाकायला खूप सुंदर गाडी आहे. आणि ऑटोमॅटिक असल्यामुळे ना चालवायला खूप आनंद होतो. बघू शकतात आपली जी टाटा पंच आहे ती ऑटोमॅटिक आहे. दुसरा फीचर हा की हे जे हिचे दरवाजे आहेत ना हे 90 डिग्री ओपन होतात. बघू शकतात पूर्णपणे वाईड 90 डिग्री ओपन तुम्ही इथून बघू शकतात. आणि वरती तुम्हाला सनरूफ देखील पाहायला मिळतं. तर मागचा देखील दरवाजा तुम्ही बघाल 90 डिग्री ओपन होतो. तर हे या गाडीचं खूप चांगलं फीचर आहे. जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाही बोललो की एजेड लोक जेव्हा या गाडीला चालवतात ज्यांना उतरायला चढायला थोडं त्रास होतो, कारण काही गाड्यांचे दरवाजे ते इथपर्यंतच ओपन होतात. ठीक आहे, पण टाटा पंच इनफॅक्ट टाटा अल्ट्रॉजमध्ये सुद्धा तुम्हाला 90 डिग्री ओपनिंग डोर्स पाहायला मिळतील. खूप उपयुक्त आणि खूप चांगला फीचर आहे. मागून देखील गाडी आता ठीक आहे थोडी खराब झाली कारण आपण प्रवास करून आलेलो आहोत लांबचा. मागून सुद्धा तुम्हाला वायपर पाहायला मिळतो, कॅमेरा आहे. आणि ओव्हरऑल गाडीचा जो लुक आहे तो चांगला आहे. ड्युअल टोन, कारण हा टॉप एंड व्हेरियंट आहे तर ड्युअल टोन तुम्हाला यात पाहायला मिळतो. कलर्स वोकल फॉर लोकल. टाटा मोटर्स मित्रांनो सेफ्टीसाठी नंबर 1 आहे. सेफ्टीच्या दृष्टिकोनात ह्या गाडीला तोड नाही. 5 स्टार आहे आणि चालवायला देखील सोपी आहे. तर टाटा पंचचा हा शॉर्ट ड्राईव्ह रिव्ह्यू आपण ठाणे ते माझ्या गावापर्यंत म्हणजेच देवळ्यापर्यंत केला. हे जे आहे ते किशोरसागर डॅम आहे, तिथं मी या गाडीला घेऊन आलो होतो शूट करण्यासाठी. तर हिचा मायलेज टेस्ट देखील आपण केला आहे. ती व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. तर कशी वाटली तुम्हाला टाटा पंच आणि कसा वाटला आमचा ड्राईव्ह एक्सपिरियन्स आम्हाला खाली कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा मित्रांनो. धन्यवाद.